खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं आयात शुल्कात कपात केली होती. ऐन खरीप लागवडीच्या तोंडावर कपात केल्यामुळे याचा फटका आपल्या सोयाबीनसह इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसतोच आहे. परंतु ज्या कारणासाठी आयात शुल्क कमी केलं तसं घडताना दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारात आता खाद्यतेलाचे भाव वाढले, त्यामुळे देशात देखील खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत. आता सरकार पुन्हा एकदा खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी दबाव आणत आहे. त्यासाठी सरकारनं उद्योगांना देखील सांगितलं की विक्रीचे भाव कमी करा. परंतु जिथं आयातच महाग होते तिथे भाव कसे कमी करायचे असं उद्योगांचं म्हणणं आहे. आता सरकारनं 30 मे रोजी खाद्यतेल आयात शुल्कामध्ये कपात केली होती. सरकारनं कच्चं सोया तेल, कच्चं पाम तेल आणि कच्चं सूर्यफूल तेलाच्या आयात शुल्कामध्ये कपात केली होती. आधी जे 27.5% शुल्क होतं ते 16.5% कमी केलं, म्हणजे जवळपास 11% कपात केली. सरकारचा यामागचा उद्देश होता की देशातले खाद्यतेलाचे भाव कमी करावे. बरं, सरकारनं जे आयात शुल्क कमी करण्याचा जो कालावधी निवडला होता तो ऐन खरीपाच्या तोंडावरचा होता. मे महिन्यामध्ये शेतकरी खरीप लागवडीच्या पेरणीसाठी तयारी करत असतात, बियाणं आणि खतांची खरेदी करत असतात. नेमकं याच काळात म्हणजे 30 मे रोजी सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कामध्ये कपात केली होती. त्यामुळे साहजिकच याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता.